नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी सारंगला तिळगुळाचा लाडू देऊ लागतो. सारंग लाडू घेणार तेवढ्यातच लगेच ऋषिकेश ओवीचा हात बाजूला करतो. काय ग ओवी, ज्यांना गोड उधळून लावायची सवय आहे त्यांनाच तू गोड देतीयस. तर मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता सारंग लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की बघितलं का ओवी, आता तू एक काम कर, तुझ्या बाबांनाच दे 2-4 लाडू. त्यांचं तोंड ना लई कडू आहे. मग ऋषिकेश लगेच सारंगला म्हणतो, हो ना, मग कशाला बोलतोस माझ्याशी? जा ना, तुमची तुमची पतंग जाऊन उडवा. तर मग सारंग लगेच कॉन्फिडन्स मध्ये म्हणू लागतो, मी माझा पतंग मीच उडवणार आहे, पण तो तुझ्यासोबत उडवणार आहे. जर कन्नी कापली ना आणि पतंग जर कट झाला ना तर परत गडबड नको. तर मग आता इकडे ऋषिकेश लगेच सारंगला हसत म्हणतो, तू आणि माझी कन्नी कापणार? त्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल सारंग. तर मग सारंग सुद्धा म्हणत असतो, जन्म कशाला, एक डाव सुद्धा पुरेसा आहे. हिंमत जर असेल ना तर उडव माझ्यासोबत पतंग, बघूयात कोण जिंकतंय. तर मग ऋषिकेश म्हणतो, जिंकणार कोण हे माहिती नाही, पण मात्र हरणार कोण हे सगळ्यांनाच माहितीये. तर मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता सौमित्र आणि ओवी दोघेही गालातल्या गालात हसायला लागतात. कारण त्यांना माहिती असतं की सारंग एवढा फुल कॉन्फिडन्स दाखवतोय, पण मात्र तो ऋषिकेश समज झिरो आहे. त्याच्यानंतर सारंग आणि ऋषिकेश दोघे पतंग उडवण्यासाठी निघतात. तर मग आता इकडे सौमित्र ओवीला म्हणतो, ओवी, हे दोघं पतंग उडवणार आहे, मग आपण काय करायचं? तर मग आता ओवी म्हणते की आपण त्यांना चेअरअप करूयात, आणि ते दोघेही लगेच तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी ऐश्वर्याच्या रूम मध्ये मस्त लाडू खात बसलेली असते. तर मग ऐश्वर्या आता आजीला म्हणते, आजी तुम्ही काय इथे लाडू खात बसलात, तुमच्या पोटामध्ये ना मोठा लाडू तयार होईल. तर मग आता आजी म्हणते, अगं मला आवडतं, माझा दिवसच आहे लाडू खाण्याचे, पण तू एवढा वेळ कुठे होतीस? ऐश्वर्या सांगू लागते की मी एक गंमत आणायला गेले होते, आणि तिने चोरलेले अवंतिकाचे ते हलव्याचे दागिने ऐश्वर्या आजीला दाखवते. मग त्याच्यानंतर आजीला समजतं की हा तोच हार आहे जो अवंतिकासाठी आणलेला होता. तर मग तिकडे ऐश्वर्या दागिने घालत म्हणत असते, हा हार अवंतिकाचा हारासारखा नाहीये, तर हा हार अवंतिकाचाच आहे. तर मग त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणत असते, हार चोरलास तू, चोरतीयस. मग ह्याच्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते, आजी मी फक्त हार नाही तर सगळे दागिने चोरले, आणि चोरटी काय, मी खरे दागिने थोडीच चोरलेत. आजी मी काय केलं माहिती का, ते दागिने तिच्या खोलीतून चोरले आणि अंगणामध्ये खाली फेकले, आणि आता जाऊन घेऊन आले. आहे की नाही मला डोकं? आता हे खोटे दागिने घालून मी मिरवणार आणि तिचा तिळवा फ्रॉप जाणार. आजी आता ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणते की माझी गुंडी किती गोड दिसतेस, एवढी गोड दिसतेस की जसं काही तुला मुंग्याच लागतील. ऐश्वर्याने ते दागिने घातलेले असतात, पण मात्र तिला मध्येच चुनचुन व्हायला लागते. म्हणजेच की तिने तो हार घातलेला असतो त्याच्या आजूबाजूला, म्हणजेच की तिच्या मानाला काहीतरी चावत असतं. तर मग ऐश्वर्या लगेच आता ओरडा करत करत काहीतरी चावतंय असं आजीला म्हणत असते. तर मग आजी पाहते आणि आजी म्हणते, अगं त्या दागिन्यांना मुंग्या लागल्यात, तू ते दागिने अंगणात फेकलेस ना, मग तिथे त्याला मुंग्या लागल्यात. ऐश्वर्याला त्या दागिन्यावरच्या मुंग्या चावत असतात. मग त्याच्यानंतर आजी आता दुसऱ्या दागिन्यावरच्या मुंग्या पाहते, तर सगळ्यांनाच मुंग्या झालेल्या असतात. तर मग ऐश्वर्या म्हणते, या ना अशा जाणार नाहीत, मी एक काम करते, पाण्याखाली धरते आणि सगळ्या फ्लश करून टाकते. आजी ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र ऐश्वर्या बाथरूम मध्ये निघून जाते. तर मग आजी आता स्वतःशीच म्हणते, काय मूर्ख आहे ही बाई, बरं होईल हिला ना असंच पाहिजे. मला म्हणत होती ना एवढे लाडू खाऊ नका, तुमच्या पोटामध्ये ना लई मोठा लाडू तयार होईल. आता हिला सगळ्या मुंग्या लालेलाल करून सोडतील तेव्हा हिला कळेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राने हॉलमध्ये मकर संक्रांतीची पूर्ण तयारी केलेली असते. सुमित्रा फोनवरती बोलत असते आणि ती म्हणत असते, ते दागिने कसे हरवले ना हेच कळत नाहीये. सुमित्रा आता त्यांना फोन करून विचारत असते की तुमच्याकडे दागिने शिल्लक आहे का, पण मात्र त्यांच्याकडे दागिने शिल्लक नसतात. सुमित्रा आता इकडे अवंतिकाला म्हणते की अवंतिका सॉरी ग, मी बऱ्याच ठिकाणी फोन करून विचारलं, पण मात्र कुठेच दागिने शिल्लक नाहीयेत. म्हणजे त्या बायका ऑर्डर प्रमाणेच बनवतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्तीचे दागिने नाहीयेत. पण तू अजिबात काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढू. तर मग आता अवंतिका अपसेट झालेली असते आणि शांतपणे सुमित्राचं बोलणं ऐकत तिला म्हणते की आई ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाहीये, माझंच चुकलंय, मी पण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण मात्र सुमित्रा म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नको, आपण बघूयात काय होतंय ते. अवंतिका अपसेट होत म्हणत असते, माझ्याकडे ना हलव्याचे दागिनेच नाहीयेत, लग्नाची पहिली मकर संक्रांती मला साजरीच करता येणार नाही. तेवढ्यात लगेच तिथे सगुणा येते आणि सगुणा म्हणते की असं अजिबात नाही होणार, तुमचा तिळवा सुद्धा होणार आणि तुम्ही हलव्याचे दागिने सुद्धा घालणार. सगुणा जानकीने बनवलेले ते दागिने आता इकडे अवंतिकाच्या हातामध्ये देते. अवंतिका म्हणते, अगं अख्ख्या गावामध्ये कुठेच दागिने नव्हते, तुला कसे मिळाले? तर मग अवंतिका म्हणते,
माझ्या एक वहिनी आहेत ना, त्यांच्याकडनं आणले. उघडून बघा ना कसे आहेत ते. अवंतिका तो दागिन्यांचा सेट बाहेर काढते. मग आता सुमित्रा म्हणते, अवंतिका खरंच खूप छान दागिने आहेत. तुझ्यावरती ते खूपच खुलून दिसतील. दागिने पाहता अवंतिका सुद्धा खूप खुश होते आणि सगुणाचे आभार मानत असते. अवंतिका म्हणत असते, सगुणा बघ, तुझ्यामुळे मला हे हलव्याचे दागिने अगदी वेळेत मिळाले. सगुणा आता म्हणत असते, मी फक्त दागिने पोहोचवण्याचं काम केलं. या दागिन्याच्या कौतुकाच्या खऱ्या मानकरी तर त्या वहिनी आहेत. त्यांनी हे दागिने बनवले. सगुणा म्हणते, त्या वहिनींना ना माझे आभार सांग. आणि मग त्याच्यानंतर त्यांना विचार की पैसे किती झाले. तर मग सगुणा म्हणू लागते, पैसे वगैरे काहीही नाही. पैशासाठी नाही, तर आपल्या माणसासाठी हे दागिने केले. अवंतिका आता विचारते, एक मिनिट सगुणा, म्हणजे नक्की नेमकं कोणी पाठवलेत? तर मग सगुणा एकदम भारी उत्तर देत म्हणते, जी या घरचा खरा दागिना आहे ना तिने. सगुणा आणि अवंतिका यांच्या दोघींनाही समजतं की जानकीने दागिने पाठवलेत. तर मग सुमित्रा सुद्धा लगेच कौतुक करत म्हणते, तुझ्या वहिनींना सांग की खरंच खूप भारी झालेत दागिने आणि आम्हाला ते दागिने खूप आवडले. आणि मग त्याच्यानंतर आता अवंतिका दागिने घालण्यासाठी तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता इकडे मैदानावरती ऋषिकेश, सारंग सगळेच पतंग उडवत असतात. ऋषिकेश आणि सारंग यांच्या दोघांमध्येही पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन लागलेली असते आणि सौमित्र उभी यांच्या दोघांच्याही हातामध्ये आता इकडे रूळ असतो. मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश पतंग उडवत असतो आणि सारंगला काही नाही पतंग उडवण्यासाठी जमतच नसतं. पण मात्र शेवटी ऋषिकेश सारंगची पतंग कापतो. सारंग लगेच शांत होतो आणि आता इकडे ऋषिकेशला म्हणतो की अजून एक डाव होऊनच जाऊ दे. पण मात्र ऋषिकेश म्हणतो, काय गो ओवी, एकदा हरून परत मैदानामध्ये उतरायचंच असतं का? पोट नाही भरलं का? जा त्यांना म्हणा की हरण्यासाठी परत दुसरी पतंग घेऊन या. तर मग सारंग लगेच सौमित्रीला विचारतो की दादा आपली पतंग कुठे? तर मग सौमित्र सुद्धा गालातल्या गालात हसत सारंगला सांगतो, ही काय इथेच आहे. त्याच्यानंतर सारंग त्याची दुसरी पतंग आणण्यासाठी तिकडनं निघून जात. इकडे दुसरीकडे आता आजी इकडे ऐश्वर्याला म्हणत असते, अगं ये गुंडे, मला ना पुढच्या जन्मी मुंगी व्हायला ना खूप आवडेल, कारण मला ना गोड 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 खाता येईल. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता तेवढा तिकडे ऐश्वर्या येते. सो तो सेट तिथे बेडवरती फेकून देते आणि आता इकडे आजीला म्हणते, अहो आजी त्या मुंग्या जाता जात नव्हत्या. तर मग आजी म्हणते, काय बावट आहेस ग तू? मुंग्या निघून जाव्या म्हणून ते दागिने तू पाण्याने धुतलेस? त्या पाण्यामुळे मुंग्या तर गेल्याच, पण दागिन्यांचा हलवा सुद्धा गळून पडलाय बघ. ऐश्वर्या ते दागिने पाहते तर त्या दागिन्यांची खूपच बिकट अवस्था झालेली असते. मग त्याच्यामुळे आता ऐश्वर्या डोक्यालाच हात मारून घेते. ऐश्वर्या आजीवरतीच ओरडत म्हणते, आजी तुम्हाला हे सगळं मला आधी नाही सांगता आलं का? तिकडे बसून लाडू खात होतात. आजी आता म्हणते, गप्प बस तू, मी सांगत होते तुला, तू ऐकतेस का माझं? तर मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते, हे सगळे नग ना माझ्याच राशीला आलेत. तेवढ्यात लगेच तिथे आता सगुणा येते. सगुणा येताच ती ऐश्वर्याला म्हणते की सगळ्या बायका यायला लागल्यात आणि तुम्हासनी आईसाहेबांनी खाली बोलवलंय. तर मग आता ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे येतो आम्ही, तू जा. सगुणा जायला लागते पण मात्र ती सेटवरची ती दागिन्यांची झालेली अवस्था पाहते आणि इकडे ऐश्वर्याला विचारते की वहिनी साहेब तुमचे दागिने असे काय झाले आणि त्याचा मधला हलवा कुठे गेला? ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते की तो आजीने खाल्ला, उरलेला सुद्धा आजीच खाणार आहे, तुला काय करायचं तू जा ना इकडनं. सगुणा आता हे सगळं पाहता गालातल्या गालात हसत असते आणि तिकडनं निघून जाते. आजी सुद्धा तिकडनं जाऊ लागते तर ऐश्वर्या आजीला थांबवत म्हणते, तुम्ही कुठे चाललायत, मी काय करू सांगा ना. त्याच्यावरती आजी म्हणते, काय करू म्हणजे, आहे ते दागिने घाल आणि खाली ये, सगळ्या बायका जमल्यात आणि काय तर म्हणे मी हलवा खातीये. ऐश्वर्या तर आता डेंजर वैतागलेली असते. त्यानंतर आता इकडे हळदी कुंकवासाठी एक एक करत बायका येत असतात आणि जानकी सुद्धा आलेली असते. इकडे जानकी दाराशी येते आणि स्वतःशी विचार करत म्हणते, मला अवंतिकाने हळदी कुंकवासाठी बोलावलंय, पण मात्र मी घरामध्ये पाऊल सुद्धा नाही ठेवू शकत. आणि जानकीला काय करावं असा जानकी विचार करत असते. मग त्याच्यानंतर हळदी कुंकवासाठी सगळ्याच बायका जमलेल्या असतात. आजी आता म्हणू लागते, आज आपल्या अवंतिकाचा तिळवाना अगदी मस्त होणार. बायका आता विचारतात की सुमित्रा ताई तुमच्या दोन्ही सुना नाही दिसत आहे. मग याच्यावरती सुमित्रा म्हणते, हो येत आहेत ना, तयार होत आहेत. मग तेवढ्यात लगेच तयार होऊन अवंतिका तिथे खाली येते आणि जानकीने बनवलेले ते दागिने अवंतिकावरती खूपच उठून दिसत असतात आणि अवंतिका खूप छान दिसत असते. जानकी इकडे खिडकीतून सगळा कार्यक्रम पाहत असते आणि मग जानकी अवंतिकाला सुद्धा आलेलं पाहते. अवंतिकाला असं तयार झालेलं पाहता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. मग त्याच्यानंतर तिथली एक बाई म्हणते, किती सुंदर दिसते तुमची सून आणि हलव्याचे दागिने हे सगळे तिला खूप शोभून दिसतायत. आजी आता लगेच सुमित्राला विचारते की काय ग सुमित्रा, हे कुठले दागिने? हे त्या सेट मधले नाहीयेत, तू यांच्याकरता मागवले होतेस. त्याच्यानंतर आता इकडे सुमित्रा लगेच विषय बदलत विचारते की तुमच्याकडे सुद्धा तिळवा होता ना. याच्यावरती ती बाई आता म्हणते, हो ना, आमच्याकडे ना नुसतं कौतुक असतं, काय तर म्हणे हे तिळव्याचे दागिने मी नाही घालणार. जानकी नाही पण तुमच्या दोन्ही सुना अगदी हौसेने तयार झाल्यात.
पण तुमची दुसरी सून नाही दिसत आहे. तर मग आजी म्हणते की हो येईल ना ती. ती ना जरा जास्तच सुंदर आहे. म्हणून तिला तयार होण्यासाठी ना जरा वेळ लागतो. येईल ती. त्याच्यानंतर तेवढ्यात ऐश्वर्या येते. सगळ्या बायका ऐश्वर्याकडे पाहू लागतात. ऐश्वर्या आता इकडे हॉलमध्ये खाली येते आणि सुमित्राला म्हणते, आई मी कशी दिसतेय? दिसती नाही एकदम श्रीमंत, खानदानी. तर मग आता बायका लगेच ऐश्वर्याला म्हणतात, काय ग ऐश्वर्या, काळ्या साडीवरती हलव्याचे पारंपरिक दागिने शोभून दिसतात. तू हलव्याचे दागिने का नाही घातलेस? आजी लगेच सांगू लागते की कसं आहे माहिती का, आज ना मुंग्यांचा तिळवा होता. त्याच्यामुळे ते दागिने त्यांनी नेले. तर मग हे सगळं पाहता सगळ्याच बायका हसायला लागतात आणि ऐश्वर्याचं आजीने अख्ख्या बायकांसमोर पूर्ण नाक कापलेलं असतं. ऐश्वर्या आता म्हणू लागते, काही नाही, मला नाही आवडत हे असे कागदावरती चिटकवलेले दागिने घालायला. इकडे खिडकीतनं सगळं जानकी पाहत असते आणि सगळं ऐकत असते. ऐश्वर्या म्हणते की उगाच आपलं हे काहीही करायचं आणि मस्त तिचं पदर उडवते आणि तिकडनं निघून जाते. ऐश्वर्या तोऱ्यातच तिच्या रूम मध्ये निघून चाललेली असते. बायका लगेच सुमित्राला म्हणतात, असू दे तू सुमित्राताई, हलव्याचे दागिने अवंतिकाला खूपच शोभून दिसतायत. मग अवंतिका त्यांचे आता आभार मानते. तेवढ्यात कविताताई आणि दोन बायका आता इकडे हळदी कुंकवासाठी येत असतात. जानकी तिथे खिडकीतनं पाहत असते आणि ते सगळं कविताताई पाहतात. मग कविताताई लगेच खुश होतात आणि जानकीला त्यांच्याजवळ बोलवून घेतात. जानकी त्या दोघींची विचारपूस करते. त्यांना विचारते की तुम्ही कशा आहात? तर मग आता त्या सुद्धा जानकीला विचारतात की जानकी तू कशी आहेस? तर मग जानकी म्हणते, मी एकदम मजेत, मस्त खुश आहे. इकडे जानकी आली ही गोष्ट अवंतिकाला माहीतच नसते आणि अवंतिका जानकी येण्याची वाट पाहत असते. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणते की चला आपण करूयात हळदी कुंकवासाठी सुरुवात. पण मात्र अवंतिका म्हणते की आई पण अजून 10-15 मिनिटं थांबूयात ना. पण मात्र सुमित्रा म्हणत असते, अगं बायका केव्हाच्या खोळंबल्यात, त्यांचा नाश्ता वगैरे सुद्धा करून झाला. तू कोणाची वाट बघतीयस का? अवंतिका सांगते की आई मी जानकी वहिनींची वाट बघतीये. मग त्या बायका जानकीचं कौतुक करतात आणि आता जानकीला म्हणतात की बरं झालं तू आलीस. आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. म्हटलं यावर्षी तू येशील की नाही काय माहिती. पण खरंच तुला बघून ना खूप आनंद झाला. कविताताई विचारत असतात की बरं मला सांग, तुला हळदी कुंकवासाठी बोलवलंय ना? तर मग आता जानकी म्हणते की हो बोलवलंय ना, अवंतिकाने बोलवलंय मला. त्या बायका जानकीला आतमध्ये नेत असतात. पण मात्र जानकी म्हणते, हो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, मी तर काय घरचीच आहे. त्याच्यानंतर कविताताई व ती बाई तिकडनं निघून जाते आणि आता जानकीला काय करावं कसं करावं काहीही समजत नसतं. आता इकडे अवंतिका म्हणत असते, जानकी वहिनी आल्याशिवाय मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही सुरू करू शकत. तेवढ्यात लगेच कविताताई व ती बाई आतमध्ये येते आणि अवंतिकाला सांगते, ती तर केव्हाचीच आली आहे, आम्ही तिला आत्ताच बाहेर भेटलो. आम्हाला बोलली की तुम्ही व्हा पुढे, मी येते मागून. अवंतिका जानकी आलेलं पाहता खूप खुश होते आणि आता म्हणते, म्हणजे जानकी वहिनी बाहेर थांबल्यात, मी जाते आणि पटकन त्यांना घेऊन येते. अवंतिका तिकडनं जायला लागते पण मात्र ती मध्येच थबकते. कारण सुमित्रा काहीही बोलली नसते. अवंतिका सुमित्राला म्हणते की आई मला माहिती आहे आणि मला कळतंय सुद्धा की जानकी वहिनी तुम्हाला घरी आलेलं चालणार नाहीये. पण आई आजपर्यंत या घरी हा कार्यक्रम त्यांनीच केलाय ना. आई माझे हलव्याचे दागिने हरवले होते तर त्यांनी लगेच करून पाठवले. आई माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे, लग्नानंतरची ही माझी पहिली संक्रांत आहे ना, माझा तिळवा आहे ना, तर माझी अशी इच्छा आहे की माझं पहिलं वाण आणि पहिला हळदी कुंकवाचा मान हा जानकी वहिनींनाच द्यावा. अवंतिकाचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्रा सुद्धा शांत झालेली असते आणि आता जानकी खिडकीतनं ते सगळं पाहत असते आणि सगळं ऐकत असते. मग त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका म्हणत असते, आई या घरच्या थोरल्या सुनबाई शेवटी जानकी वहिनीच आहेत ना, प्लीज आई तुम्ही नाही नका म्हणू ना. तर सुमित्रा आता मान हलवत हो बोलते आणि हे सगळं पाहता अवंतिकाला खूप आनंद होतो. अवंतिका लगेच जानकीला बोलवण्यासाठी इकडे आता बाहेर निघून येते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश सारंग दोघे पतंग उडवत असतात. सारंगची दुसरी पतंग आकाशामध्ये गेलेली असते आणि सारंग म्हणत असतो, बघा आता मी डाव जिंकतोच की नाही ते. सारंग आता पतंग खेचत खेचत आता मागे जात असतो आणि मागे एक बाजूला एक खड्डा खांदलेला असतो. सारंगचं लक्ष त्याच्यामध्ये गेलेलंच नसतं पण मात्र ऋषिकेशने ते सगळं पाहिलेलं असतं. सारंग मागे पडतोय ते पाहता ऋषिकेशला धड त्याची पतंग सोडून सुद्धा येत नसतं. शेवटी ऋषिकेश सारंगचा जीव वाचवण्यासाठी आता इकडे त्याची पतंग सोडतो आणि आता सारंगला वाचवण्यासाठी इकडे पुढे येतो. सारंग सौमित्र दोघे आता तो मोठा खड्डा पाहतात आणि मग त्याच्यानंतर सगळेच खूप घाबरतात. ऋषिकेशने पतंग सोडल्यामुळे पतंग सुद्धा खाली येत असतात. सौमित्र सारंगला विचारतो की सारंग तू ठीक आहेस ना? तर मग सारंग म्हणतो की हो ठीक आहे. ऋषिकेश इकडे सारंगला म्हणतो की खेळ खेळताना मागे पुढे बघत जा, काय नाही तर ठेस लागून तोंडावरती पडण्याची शक्यता जास्त असते. आता मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच तिकडनं निघून जातो
आणि हे सगळं पाहता सारंग सुद्धा तिकडनं गेलेला असतो. मग आता त्याच्यानंतर आता इकडे ओवी सौमित्रकडे येत त्याला म्हणते की सौमित्र दादा, बाबांची पतंग कटली, बाबा हा डाव हरले. सौमित्र ओवीच्या जवळ येत तिला म्हणतो, आज तुझे बाबा हरले असतील पण मात्र एक मोठा भाऊ जिंकलाय. ओवी म्हणत असते, पण त्याचा काय फायदा, दोघे एकमेकांबरोबर भांडून अँग्री लुक देऊन गेले. सौमित्र म्हणत असतो, अगं ओवी, जसं दिसतं तसं नसतं ग, ते दोघे भांडले हे आपण बघितलं, पण मात्र आज मी अजून एक गोष्ट बघितली की त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. म्हणूनच तर ऋषिकेश दादाने सारंग काकाला पडण्यापासून वाचवलं. ओवी म्हणते, म्हणजे अजून सुद्धा हो आहेत. तर मग सारंग म्हणतो, हो, जानकी वहिनी बरोबर म्हणते की अजून सुद्धा आशा संपलेली नाहीये. चला आता या संक्रांतीला दोघांच्या मनातील कटुता थोडी तरी कमी झाली. ही संक्रांत खऱ्या अर्थाने साजरी झाली. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका जानकीकडे येते आणि जानकीकडे येताच ती प्रेमाने लगेच तिला मिठी मारते. जानकी सुद्धा खूप खुश असते. ऐश्वर्या आता हॉलमधनं त्यांच्या दोघींनाही पाहते. हे सगळं पाहता ऐश्वर्याचा तर खूपच जळफाट होत असतो. ऐश्वर्या लगेच आजीला म्हणते, बघितले ना आजी, ती अवंतिका तो डिनर सेट जानकीला हळदी कुंकवाचा पहिला मान द्यायला निघालीये. आजी म्हणते, पण तो घराच्या बाहेर, हा मान नाहीये, हा तर अपमान आहे. समोर जानकीला जे गिफ्ट द्यायचंय ते ऐश्वर्या पाहते आणि मग त्याच्यानंतर आजीला म्हणते की आजी, अपमान तर होणारच आहे, पण केव्हा, जेव्हा हे ताट अवंतिका जानकी समोर घेऊन जाईल. ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता एक वेगळीच आयडिया येते. आता तुम्ही बघाच की मी जानकी आणि अवंतिकामध्ये कशी भांडणे लावते. ऐश्वर्या तिकडनं सुमित्राच्या रूममध्ये चाललेली असते तर ती खिडकीतनं पाहते. जानकी अवंतिकाची दृष्ट काढत तिला म्हणते की एकदम सुंदर दिसते आणि माझीच तुला दृष्ट लागेल. अवंतिका आता लगेच म्हणते, वहिनी अहो, दिवा खराब होऊ नये म्हणून हलव्याचे दागिने करून देणाऱ्याची कधी दृष्टच लागू नाही शकत. जानकी आणि अवंतिका दोघी एकमेकींशी बोलत असतात. इकडे आता ऐश्वर्या तो बॉक्स ओपन करून पाहते जो जानकीला गिफ्ट म्हणून द्यायचा असतो. तर त्याच्यामध्ये एक साडी असते. ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता लगेच आता काहीतरी भूत शिरतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या जानकीला म्हणते, तुला या अवंतिकाचा खूप पुळका आहे ना, बघ, तुला वाण म्हणून तिने ही जुनी वापरलेली तुला साडी दिलीये. सुमित्रा व सगळ्या बायका ते सगळं पाहत असतात आणि जानकीचं बोलणं पाहता सुमित्रा तर रडायलाच लागते. जानकी आता म्हणते, ही आईंची जुनी साडी आहे, त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची. जानकी म्हणू लागते की थँक्यू ऐश्वर्या आणि मध्येच थांबत म्हणते, नाही नाही, नाही नाही, थँक्यू अवंतिका. जानकी ती साडी आता इथे आता खाली ठेवते आणि तिचा आशीर्वाद घेऊ लागते. पण मात्र समोर आता लगेच सुमित्रा येते आणि जानकीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते आणि जानकीच्या पदरामध्ये ती तिची साडी देते. हे सगळं पाहता आता इकडे ऐश्वर्याचा तर खूपच मोठा जळफाट झालेला असतो. ऐश्वर्या करायला एक गेलेली असते पण घडलं एक असतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.